कारण गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढलेली आहे। दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वरपर्यंत पाणी पोहोचले। नाशिकमध्ये कालपासून पावसाची संततधार सुरू आहे। रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिरं आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत। आज आणि उद्या नाशिकमध्ये पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे आणि आताची ही दृश्य आपण बघतोय। अगदी काही वेळापूर्वी सकाळच्या सुमारास या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी होतं, मात्र आता कमरेच्याही वर हे पाणी गेल्यानं सगळ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। शहरात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर एकीकडे शहरात पाणी तुंबलेलं आहे। अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे। आपण सकाळपासून या ठिकाणी पाहणी करतात, काय परिस्थिती आहे? अनेक भागात पाणी साचलंय। हो, आता आपल्याकडे खूप पाऊस झाली आहे। रात्री 10-12 तासात जवळपास 120 mm ची पाऊस आहे। 60 mm चे वर अतिवृष्टी आपण डिक्लेअर करतो, तर त्याच्यापेक्षा पण डबल पाऊस झालेली आहे। तर गंभीर स्थिती आहे शहरात। तरी आपण पूर्ण यंत्रणा आपली सज्ज, आता पण तुम्ही बघितलं सगळी मशिनरी इक्विपमेंट एक एरियामध्ये जाऊन पटकन पाणी काढताय। शाळांच्या संदर्भात काय निर्णय झाला? शाळांचा आपण इमिजिएटली बंद करायला लावला आहे। माझा एकच अलर्ट आहे की अजून 12 तास घराचे बाहेर पडू नये, आणि कारण की रोडवर जर एवढे झाड पडताय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।